एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा पालघरमध्ये अपघात झालाय। या घटनेमध्ये 40 विद्यार्थी जखमी झाल्याचं कळतंय। पालघर जिल्ह्यातल्या आमगावच्या दिशेने जाताना ही घटना घडली। दरम्यान ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे। सर्व विद्यार्थ्यांवर आता वाडा इथल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि यामुळे पालक वर्गातनं मोठा संतापही व्यक्त केला जातो। तर खराब दर्जाच्या बसमधून प्रवास सुरू असल्यामुळे आता पालक संतप्त झालेले आहेत। आपण या बसची अवस्था पाहू शकतोय। ब्रेक फेल झाले होते या बसचे आणि तरी सुद्धा या विद्यार्थ्यांना या बसमधून प्रवास करावा लागत होता। त्यामुळे एसटी प्रशासनावर आता पालकांनी संताप व्यक्त केला। सध्या अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि विशेष म्हणजे खराब रस्त्यांमुळे नाही तर खराब बसमुळे हा अपघात झाल्याचं समोर येत आहे। या बसचे ब्रेक फेल झाले होते आणि तरी सुद्धा या बसमधनं अशाच प्रकारे सर्रास प्रवास सुरू होता। विशेष म्हणजे लहान मुलांना घेऊन जाणारी ही बस होती, त्यामुळे आता पालक वर्गातून संताप व्यक्त केला जातोय। हिरकणी बसचा हा भीषण अपघात झालाय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडून। फैयाज, काय सांगाल, काय नेमकं घडलंय अपघातात? आज सकाळी हिरकणी नावाची जी बस असते ती बस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सेवा देत असते। हीच आज सकाळी 10च्या दरम्यान ही बस वाडा डेपोवरून आमगावकडे जात असताना कुर्लेत गावाजवळ चढणीवरती बसचा ब्रेक फेल झाला आणि ही बस मागे येत असताना एका खड्ड्यामध्ये पडली गेली। त्यामुळे ह्या बसमधील एकूण 40 विद्यार्थी जखमी झालेले असून यांच्यावरती वाडा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। तर पालकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे तर जेव्हा बस स्थानकाच्या बाहेर निघते तेव्हा बस चालकांनी ती बस पूर्णपणे तपासून घेतली पाहिजे होती, मात्र असं होत नाहीये आणि यामुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी अपघाताला तोंड द्यावे लागते। अगदी नक्कीच धन्यवाद फैयाज दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय अतिशय धक्कादायक आणि तितका संतापजनक हा प्रकार म्हणावा लागेल। ज्या बसचे ब्रेक फेल झालेत त्याच बसमध्ये या चिमुकल्यांचा प्रवास सुरू होता आणि आता हे 40 चिमुकले जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आपण पाहतोय पालघरच्या दिशेने ही बस जात होती। आपण सध्याची दृश्य पाहतोय, हेच ते विद्यार्थी आहेत जे या अपघातामध्ये काहीशे जखमी झालेत, त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत।